हॅलो, कसे नवरा बायको आहात तुम्ही? एकमेकांबरोबर वेळ घालवायला एवढा वेळ मिळालाय तरी चक्क समोरासमोर बसून मोबाईल मध्ये काय घुसून बसलाय? मग काय करू? एकमेकांची तोंड बघत बसू? कमी असं म्हणत नाहीये, पण गप्पा मारा, बोला ना एकमेकांशी. किती मारायच्या गप्पा? त्याला पण काही लिमिट्स असतात ना. आणि कसं आहे ना, तिकडे त्या घरात कोणी ना कोणी सतत असतं गप्पा मारायला. आम्ही रात्री एकत्र बसून डिनर पण करतो. आणि इथे तसं नाही आहे, इथे आपण तिघेच असतो. आणि त्यात तुम्ही पण नसता घरी. तिकडच्या लोकांची इतकी आठवण येते हिला. तिथे सगळ्यांना उचक्या लागत असतील बघ. तारा, बाबा मॉमचा फोन आहे. मग उचल ना, बघ काय म्हणतात त्या. फार फार तर काय, त्या तुला एकट्याला घरी ये म्हणते. नाही नाही, मला नाही वाटत असं. काहीतरी वेगळं कारण असेल. अरे चर्चा करू नका, फोन उचल आणि स्पीकरवर ठेव. मॉम, काय रे सोम, कसा आहेस बाबा? काय सांगू तुला मॉम, तुझ्या जवळ नाही आहे ना मी आता. ठीकच आहे म्हणतो. असं जीवावर येऊन ठीक आहे वगैरे बोलू नकोस. खरोखरच ठीक हो. खरोखरच ठीक मी आता फक्त घरी आल्यावरच होईन. मग वाट कसली बघतोयस? चल ये आपल्या घरी. हा काय मॉम, तू मला घरी यायला सांगतेस? हा म्हणजे जे काही झालं ना ते सगळं विसरून जा आणि ये आता लवकरात लवकर घरी ये निघून. पण मॉम, तुला माहिती आहे ना, मी ताराला एकटीला सोडून नाही येणार घरी. मी कुठे म्हणते एकटा ये. ताराला घेऊन ये घरी. तिच्याशिवाय नको येऊस, तिला घेऊनच ये. हा चल निघा आता लवकर. हा वाट बघते मी. हो मॉम, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बाय. मॉम हो म्हणाल्या म्हणजे त्यांनी मला माफ केलं. त्यांनी आपल्याला दोघांना पण घरी बोलवलंय परत. फायनली आपण आपल्या घरी जाणार होतो. हा हॅलो हॅलो, वेळ घालवू नका. त्यांचा विचार बदलण्याच्या आधी निघा. हो, मी आवरून येते पटकन. हो. बेटा, एवढे दिवस तू इथे होतीस, सवय झाली का तुझी? नाही पण बरं, तुझ्या मनासारखं होतंय तर थांबी म्हणू शकत नाही. मी तुला, सोमला खूप मिस करेन का? नाही पण तुमचं खरं घर तेच आहे. होऊ दे, तुमच्या मनासारखं होऊ दे. आवरते मी पटकन. सावली वहिनी, अमृता वहिनी, सावली वहिनी, आलो आलो. या लवकर लवकर या. कशाला ओरडतोयस? हे बघा, तुम्ही तारा, सोहम, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला बघून खरंच खूप आनंद होतोय. पण तिलोत्तमा मॅडम, हो ना, आता कळलं की तुम्ही विचारल्याशिवाय ते आलेत तर अक्क गरड करते घेणार आणि शिव्यांचा वर्षाव होणार. हो का? पण कसं आहे बबलू, मीच त्यांना इथे बोलवलंय. तिलोत्तमा मॅडम खरंच थँक्यू. तिलोत्तमा मॅडम, तुम्ही आम्हाला खूप मोठं सरप्राईज दिलंय. होय, खरंच थँक्यू. तुम्हाला सांगते, मला एवढा आनंद झाला ना. आता बाळाचे काका काकू त्याच्या स्वागतासाठी हजर आहेत. बरं ठीक आहे, याबद्दल आपण नंतर डिस्कशन करू. पण आधी त्यांचं स्वागत तरी करा.
ती किती दिवसानंतर आली आहे घरी, का इथेच गप्पा मारायचं ठरलंय तुमचं? हो तुम्ही तिथेच थांबा. सावली आलेच. या. मॉम, तुम्ही मला मनापासून माफ केलंय ना. मला वाटलं पण नव्हतं की मी कधी या घराचा उंबरठा ओलांडेन म्हणून. मॉम, माझं पण थोडं चुकलंच. नाही, त्या दिवशी मी खूप रूड वागलो तुझ्याशी आणि तुला खूप त्रासही दिला, तुझ्यावर ओरडलो पण मॉम मी तरी काय करणार तूच सांग ना. अशा परिस्थितीत ताराला एकटं सोडणं मला योग्य वाटलं नाही. आय एम सॉरी. नाही, हरकत नाही. तुला तुझी चूक कळली ना, यातच सगळं आलं. आणि तारा, तुला सुद्धा तुझी चूक कळली आहे आणि तू ती मान्य सुद्धा केली आहेस. आणि घरच्या लोकांनी जर का एकमेकांचा हात सोडला तर कसं चालेल ना? थँक्यू सो मच मॉम. मला घरी यायची खूप ओढ लागली होती आणि तुमच्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली आज. अरे अरे, सुखी राहा. पहिल्यांदा जाऊन देवाच्या पाया पडा जा. हो मॉम, पण एक विचारू का? नाही म्हणजे अचानक तुझं मन कसं बदललं? म्हणजे तुला आमचा खूप राग आला होता ना. मला माहिती आहे की तुझा राग सहजासहजी जात नाही. एक काम करूया, आधी जाऊन देवाच्या पाया पडा, त्यानंतर जरा फ्रेश व्हा, आराम करा, नंतर भरपूर वेळ आपल्याकडे गप्पा मारायला, हो की नाही? हा, नंतर बोलू आपण. जा. बरं ठीक आहे. असो, मी करतो बॅग. पेलवतील का तू? झालं, देवाच्या पाया पडा. जिम चालू आहे ना? सोहम, माझा ना विश्वासच बसत नाही अजून की आपण आपल्या हक्काच्या घरी परत आलोय. हो, माझाही विश्वास बसत नाहीये. तुझे पप्पा म्हणत होते ना, तसंच झालं बघ. थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. थोडा पेशन्स ठेवला ना की सगळं ठीक होतं. बघ आता शेवटी सगळं ठीकच झालं ना. पण बराच वेळ गेला रे. मला तर वाटलंही नव्हतं की मॉम आपल्याला परत माफ करतील म्हणून. पण आता तर सगळंच बदललं. खरंय, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते आणि ती आज आली. अमृता बहिणी, आम्ही गेलो होतो तेव्हापेक्षा तुमचं पोट आता जरा जास्त वाढलंय ना. बाळ मोठं होत आहे. हो,